नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. असा कुठला माणूस शोधूनही सापडणार नाही की ज्याला पावसाळ्यामध्ये कांदा भजी खावीशी वाटत नाहीत. वाफाचा चहा आणि गरमागरम भजी म्हणजे काही स्वर्गसुखच असतं. पावसाळ्यामध्ये तीच ती कांदा भजी खाऊन बोर झाला असाल तर कुरकुरीत व चविष्ट अशी बटाट्याची भजी करून पहा. बटाट्याची भजी करण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. या दोन्ही बटाट्याच्या साली पहिल्यांदा काढून घेऊयात. बटाट्याच्या भज्यांना स्वतःची एक वेगळीच चव असते, त्यामुळे ही बटाट्याची भजी खायलाही अप्रतिम लागतात. या दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर इथे एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे व एका किसणीने बटाटा किसून घेऊया. जी मोठ्या ताटाची किसणी असते तीच किसणी बटाटा किसण्यासाठी वापरलेली आहे. बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे. दोन्ही बटाटे किसून घेतल्यानंतर आपल्याला हा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधील स्टार्च पूर्णपणे निघून जातील. 2 ते 3 पाण्याने किस धुवून घेतल्यानंतर असंच यामध्ये 5 मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण भज्यांचं पीठ मळणार आहोत त्या भांड्यामध्ये हा किस चांगला म्हणजे त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून यामध्ये काढून घेऊया. बटाट्याच्या किसाबरोबरच आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदाही घालणार आहोत. या कांद्याची साल काढून घेतलेली आहे. वेपर्स करायचा जो स्लायसर असतो त्या स्लायसरच्या मदतीने याच्या स्लाइस करून घेऊया. अशा प्रकारे स्लाइस केल्यामुळे कांदा एकतर लवकरात लवकर चांगला किसला जातो व एकदम पातळ असा किसला जातो. त्याचबरोबर भज्यांमध्ये घालण्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरही चांगली बारीक चिरून घेऊया. या भज्यांसाठी थोडीशी जास्तच कोथिंबीर वापरायची आहे. भज्यांमध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया. तरी ते 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, जिरं, 2 लाल मिरच्या, थोडीशी कोथिंबीरीची देठही घेतलेली आहेत. हे वाटण मला ॲक्च्युली मिक्सरमधूनच वाटून घ्यायचं होतं, परंतु आमच्या इकडे लाईट नसल्यामुळे इथे मी या फुलपत्रामध्येच ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे. ओबडधोबड कुटून घेतलेलं वाटण या भज्याच्या पिठामध्ये काढून घेऊया. यामध्ये पाव चमचा ओवा हातावरती असा थोडासा चोळून यामध्ये घालून घेऊया. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया. हिंगामुळे भजी पचायला जड जात नाहीत. यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 4 मोठे चमचे बेसन पीठ घालून घेऊया. या भज्यांमध्ये आपण एक्स्ट्राच्या पाण्याचा अजिबातही वापर करणार नाही. कांद्या व बटाट्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण बेसन पिठाबरोबरच आपण यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर नुसतं बेसन पीठ वापरलं तरीही चालू शकेल. या भज्यांमध्ये आपण अजिबातही सोडा न वापरताही एकदम कुरकुरीत अशी भजी करणार आहोत. सोड्याच्या ऐवजी आपण यामध्ये 1 चमचा भरून कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालून घेऊया. कडकडीत तेलाच्या मोहनामुळे ही भजी एकदम कुरकुरीत होण्यास मदत होते. आता परत एकदा हे पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर भजी तळण्यासाठी कढईमधील तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये भजी सोडून घेऊया. छोट्या छोट्या आकाराचीच भजी करायची आहेत, खूप जास्त मोठीही करायची नाहीत. ही भजी आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची आहेत. एकदम मोठ्या आचेवरती तळली तर भजी वरून करपतील व आतून कच्ची राहतील. तशीच एकदम मंद आचेवरती तळली तर ती तेलकट होतील. त्यामुळे मध्यम आचेवरती सर्व भजी तळून घ्यायच्या आहेत. 1-2 मिनिट गेल्यानंतरच भजी उलटवून घेऊया. 2 ते 3 वेळा भजी उलटपालट केल्यानंतर भज्यांना दोन्ही बाजूने थोडासा रंग आल्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्याही घालून घेऊया व त्याही चांगल्या तळून घेऊया. भजी व मिरच्या चांगल्या तळल्यानंतर दोन्हीही काढून घेऊया. अशा प्रकारे राहिलेली सर्व भजी तळून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी इथे आपली भजी तयार झालेली आहेत. यामध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर न करता ही मस्त अशी भजी तयार झालेली आहे. ही भजी खायला तर चविष्ट लागतातच, परंतु ती अजिबातही तेलकट होत नाहीत. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली बटाट्याची भजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.